गाढवांचा मालक होऊ नका. गाढवाचं मालक होण्यासाठी अधिक गाढव असावं लागतं, तर माणूस ते गाढवांना सांभाळू शकतो. नाही तर दोघांचं ताळतंत्र बसतच नाही. एक मुलगा गेला घरामध्ये, शेठ थोडा जाड होता, डबा द्यायचा होता. त्याच्या घरातली बायको गेली असेल कुठेतरी, डबा द्यायला गेला. तोच जाड होता. ते डबा देत असताना 10 वर्षाचा पोरगा होता, हसायला लागला. तो म्हणला काय झालं? काही नाही म्हणे, एवढं जाड शरीर आहे ते पाहून हसतोय. मग जाडमुळं काय, मला काही त्रास होत नाही जाडीचा. नाही, तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला काढायचं कसं याच्यावर विचार करतोय. बरं काही संबंध आहे का? डबा द्यायला दिलाय, जायचं. तरी 2-3 कान फडत मारले त्याच्या. रडत भावाकडे गेलं. ते दृष्टांत समजून घ्या. भावाकडे. मोठा सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. संत मंगळाचा वर्षाव करणारे असतात. याचा आपण बराचसा भाग पाहिला. वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठ असणाऱ्यांचा समुदाय निरंतर पामरासहित सगळ्यांना भेटो. हा पहिला टप्पा आहे. आता दुसरा टप्पा आपण आज पाहत आहोत. चला कल्पतरूचे आरव. साहित्यशास्त्रामध्ये या 2 संकल्पना आहेत. एक संकल्पना कल्पतरूची आहे आणि एक संकल्पना चिंतामणीची आहे आणि तिसरी संकल्पना कामधेनूची आहे. या 3 संकल्पना आहेत. कसं आहे, जो कवी आहे, कवीच्या मनामध्ये काही भाव असतात आणि ते भाव अभिव्यक्त करण्यासाठी त्याला स्वतंत्र एक व्यक्तिमत्व तयार करावं लागतं आणि त्या व्यक्तिमत्वाच्या आधारे तो कवी त्याचं मनोगत प्रगट करत असतो. ही पहिल्यापासून चालत आलेली परंपरा आहे. व्यक्तिमत्व तयार करणं म्हणतात. वर्तमान काळात जर तुम्ही पाहिलं तर त्याच सिद्धांतावर सिनेमामध्ये नवीन नवीन पात्र तयार होतात जी जगामध्ये वास्तवात नसतात. इंग्रजी लोक असतील, कार्टूनमध्ये असेल, आपल्यामध्ये असतील, मराठी भाषेमध्ये असतील, हे जी काही विशेष अतिसाहसी कल्पना युक्त जे पात्र असतात त्यांची ती संकल्पना असते आणि ती लोकांच्या मनावर रुजवलेली असते की हा आहे ना तर असंच करणार. एखादा हुशार आहे तर तो कायम हुशारच दाखवला जाणार. भारतीय चित्रपटामध्ये जो हिरो आहे तो कितीही किलोचा असू द्या, तो सगळ्याला मारणार म्हणजे मारणार. ती संकल्पनाच तशी त्याची. घरामध्ये त्याला बोलू का, तो कोणाच्याही घरात शिव्या खात असेल पत्नीसह, तो त्याचा भाग झाला. पण पिक्चरमध्ये पडद्यावर आणि असे डायलॉग बोलले जातात जे व्यवहारामध्ये कुणीही बोलत नाही. तुम्ही त्या डायलॉगचा अभ्यास करा. जे संभाषण असतं, वक्तृत्व असतं, डायलॉगची डिलिव्हरी असते, ती डायलॉग जनरल समाजामध्ये नसते ती. आणि ते बोलत असताना अलंकारयुक्त पद्धतीने बोलतात. मी या स्टेजवर सांगत नाहीत, तुम्ही त्यात निष्णात आहात असं मी गृहीत धरतो. तसं काही कल्पना अभिव्यक्त करण्यासाठी काही पात्रांची, काही वस्तूची निर्मिती करावी लागते. तसं भारतीय शास्त्रामध्ये कल्पतरू आहेत, कामधेनू आहेत, चिंतामणी आहेत, हे पात्र आहेत. कल्पना पूर्ण करणारे जे कोणी असतील त्याची संकल्पना कल्पतरूच्या द्वारे येते आणि त्याची संकल्पना एक कल्पतरूच्या जवळ जाणारा, त्याच्या खाली बसणाऱ्या माणसाच्या अपेक्षा पूर्ण होतात. साहित्यिक संकल्पना आहेत. कल्पतरू खाली जो कोणी बैसला. भगवान श्री ज्ञानोबाराय सांगतात, काय वाणी त्याला सांगी जोजी. कल्पतरूच्या खाली बसणाऱ्या माणसाला काय कमी आहेत. त्याच पद्धतीनं ज्ञानोबारायचा दुसरा दृष्टांत आहेत. राजाची कांता काय भीक. राजा आणि कल्पतरू एकच आहे. जे तुमचे मनोरथ पूर्ण करतो तो देव असेल, राजा असेल, कुणी असेल, कल्पतरू येतो. मग राजाची कांता भीक मागत नाही, का की ती राजाकडचे एवढं धन आहे, तेवढं धन तिचंच आहे म्हणून ती भीक मागत नाही ती. त्याप्रमाणे कल्पतरू. आणि इतकी सुंदर संकल्पना आहे ज्ञानोबारायांची. अशा संतांच्या जवळ जर तुम्ही आला ना तर तुम्हाला इतरांची गरज पडणार नाहीत, असा या ओवीचा अर्थ आहे.
संत हे चालते बोलते कल्पतरू आहेत. म्हणजे काय आहेत? तुमच्या सगळ्या कल्पना संत पूर्ण करतात. आता पहिल्यांदा संताचा स्वभाव सांगितला. वर्षत सकळ मंगळी हा त्यांचा स्वभाव आहे. ते कसे आहेत त्यांचं हे वैशिष्ट्य आहे. कसे आहेत ते? चालते बोलते कल्पतरू आहेत. याचा दुसरा अर्थ असा आहे, भीक मागण्याची गरज नाही दुसरीकडे. एक गुरु केल्यानं ज्ञानोबराय जर महाराष्ट्राची सरस्वती आहेत. सगळे विषय ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. इतर ग्रंथकाराला भीक मागण्याची गरज नाही. ज्ञानोबराय कल्पतरू आहेत. सगळे विषय ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आहेत. म्हणून ज्ञानेश्वरीच्या खाली बसा, ज्ञानेश्वरी वाचा. सगळे विषय, सगळ्या ओव्या तुम्हाला येऊन अर्थ सांगतील. चला कारण की चालती बोलती कल्पतरू ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे महाराज जरा आम्हाला कळत नाहीत, त्याच्यासाठीच ज्ञानेश्वरी वाचायची. काय म्हणतात लोक? त्याच्यासाठीच ज्ञानेश्वरी आहेत. ज्ञानेश्वरीत सगळे पदार्थ आहेत. आधुनिक आहे. ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान आहेत, कल्पना सामर्थ्य आहेत, व्यवहार आहेत, नीती. मी तुम्हाला काल दृष्टांत सांगितले. किती साधे साधे पण मस्त दृष्टांत होते. कुलस्त्री दांडियाचे नि घाये व्यवहारातला दृष्टांत आहे हा. धर्म बदलणारी लोक आहेत, ज्ञानेश्वरीत शिकवलेले ज्ञानोबरायांनी. हॉटेलचा दृष्टांत ज्ञानेश्वरीत आलेला आहे 700 वर्षापूर्वी. कशा पद्धतीने? रांधवणी रससोय निकी करोनिया मोले विकी. काय ज्ञानोबरायांचे दृष्टांत आहे. एक सुगरणबाई आहे, ज्ञानोबराय म्हणतात, अतिशय सुंदर स्वयंपाक करते, पण ती स्वतः न खाता विकते. असे धर्म विकणारे काही लोक आहेत. भोगासाठी धर्म विकतात आणि भोग विकत घेतात. त्यांच्यासाठी सुद्धा दृष्टांत आहेत. आता आपण हे सगळं जग पाहतो. जे औषध आहेत ना आपले, छोटे छोटे विषच आहेत. ते आपल्या पोटामध्ये काही काही बॅक्टेरिया येतात, त्यांना मारण्यासाठी विषाचाच प्रयोग असतो. म्हणजे तुम्ही खाताना ते काही अमृत नाही आहे. ते पोटामध्ये विष आहे आणि वरून गोळ्या खाल्ल्या त्या विषाच्या आहेत. विष विषाला मारतंय. ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे. पोटामध्ये गडबड आहेत, मग जंतू मारायचे आहेत, बॅक्टेरिया मारायचे आहेत, अँटीबायोटिक द्या, ते विषच आहेत. असं खाल्लं तर त्रास होईल. भगवान श्री ज्ञानोबराय पहा काय सांगतात. रसायन आहे ते, चुकीच्या ह्याला मारतं ते. म्हणून ते विष आतमध्ये गेल्यानंतर अमृत होतं. आपल्याला त्याची कल्पना नाही, पण विष विनाकारण घेतलं माणसाला मारतं. 2 गोष्टी आल्या. तिसरी गोष्ट सांगतो. विष विकणारी माणसं आहेत, विष विकून श्रीमंत होतात. ही फार्मा कंपनीचे लोक पहा तुम्ही. औषधं विकून श्रीमंत झालेली आहेत, विष विकून श्रीमंत झालेली आहेत. हे ज्ञानोबराय सांगतात. त्यांना त्रास होत नाही, चुकीच्या गोळ्या घेणाऱ्याला त्रास होतो. विषाचेही आगार वाहती ज्ञानोबराय सांगतात. काय एक एक शब्द बरं का. तुम्ही एखाद्या फार्मा कंपनीमध्ये जा, त्याचे रॉ मटेरियल असं डोंगरासारखं पडलेलं असतं. रॉ मटेरियल डोंगरासारखं पडलेलं असतं. ज्ञानोबरायांनी ते शब्द दिलेले आहेत. ते विषाचेही आगार वाहती. राशीच्या राशी पडलेल्या आहेत, त्यांना त्रास नाही होत. ते काही विकतात. ते मरत नाहीत, घेणारे मरतात. दारू विकणारा कधीही दारू पित नाही. लक्षात येते? दारू विकणारा कधीही दारू पित नाही. आधी जे एक एक असे काही पॉयझन निघालेले आहेत, थंड पेय वगैरे, हे सगळे हिरो लोक दाखवतात. हे प्या ते प्या. खरंच पितात का बरे? हे असले जर खाल्ले पिल्ले असतं तर त्यांची बॉडी नीट राहिली असती का? ॲडव्हर्टाईज आहे, प्रचार आहेत, प्रचार करतात, ते सेवन करत नाहीत. ज्ञानोबराय फार सुंदर सांगतात. हे जीवन आहे भगवान श्री ज्ञानोबरायांचं. तसं विष देणारी लोक आहेत, बाजूला राहतात. हे संसारात राहत असताना यांच्यापासून लांब राहा, कल्पतरूच्या सान्निध्यात राहा. कल्पतरू शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ज्ञानाच्या सान्निध्यामध्ये राहा. जे ज्ञानी असतील, झाडू मारा तिथं, पण ज्ञानाच्या सान्निध्यात राहा. गाढवांचा मालक होऊ नका. गाढवाचं मालक होण्यासाठी अधिक गाढव असावं लागतं, तर माणूस ते गाढवांना सांभाळू शकतो. नाही तर दोघांचं ताळतंत्र बसतच नाही. एक मुलगा गेला घरामध्ये. शेठ थोडा जाड होता,
डबा द्यायचा होता, त्याच्या घरातली बायको गेली असेल कुठेतरी, डबा द्यायला गेला तर तोच जाड होता. तर डबा देत असताना 10 वर्षाचा पोरगा होता, हसायला लागला तो. तो म्हणला काय झालं? काही नाही म्हणे, एवढं जाड शरीर आहे ते पाहून हसतोय. मग जाडमुळं काय, मला काही त्रास होत नाही जाडीचा. नाही, तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला काढायचं कसं याच्यावर विचार करतोय. बरं काही संबंध आहे का? डबा द्यायला दिला जायचं. तरी 2-3 कान फडत मारले त्याच्या. रडत भावाकडे गेलं ते. दृष्टांत समजून घ्या. भावाकडे मोठा भाऊ आला, हा छोटा भाऊ आहे ना, मोठा भाऊ आला. ते सांगितलं आमच्या भावाला का मारलं? ते म्हणजे असं विचारत होता तो, मी मेल्यानंतर तुम्हाला बाहेर कसं काढायचं? सोपी गोष्ट आहे, घरालाच आग लावून द्या. कोण आहे तो? गाढव सांभाळण्यासाठी. अधिक गाढवपणा असेल तर गाढवं सांभाळली जातात. ज्ञानी लोक या भानगडीत पडतच नाहीत. खूप अवघड आहेत. म्हणून संपर्क करत असताना आपलं जीवन ज्याच्या हातात तुम्हाला द्यायचं, ज्या श्रीगुरूच्या हातात द्यायचं, त्याची परीक्षा घ्या. ते ज्ञानी असले पाहिजेत. आणि एक लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायाचा अति मोठा सिद्धांत आहे, अति मोठा सिद्धांत. संत कोणालाही जवळ करत नाही. मरेपर्यंत लक्षात ठेवा, संत कोणालाही जवळ करत नाही. ते स्वतः संग सोडलेले असतात, ते स्वतः वैराग्यवान असतात. बाजार गोळा करणारा संत नसतो, हे फिक्स ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. प्रचार यंत्रणा वेगळी, 1-2 तास समाजात येणं वेगळं. पण कोणताही संत एकांतवासी असतो. गाथा एकांतात होता म्हणून निर्माण झाला. लोकांतात गाथा निर्माण होत नाही. आणि त्याच्याही पुढे सांगतो, लोकांतात दंगली होतात, भजन होत नाही. कळलं तुम्हाला? समूह एकत्रित आला अज्ञानी लोकांचा, मंदिर पेटवतील, मशिदी पेटवतील, मारामारी होतील. समूह येतो, मग समूहात संत नसतो. कोणताही समूह असू द्या, त्याला नियंत्रित करता येत नाही. दंगल पेटली की पेटली. घरं जाळतील, दुकानं जाळतील, गरिबाचे नुकसान होतील. युद्ध म्हणजे दंगलच आहेत. दंगल शब्दाचा अर्थ जातीवादी दंगल धरू नका, छोटा अर्थ काढू नका माझ्या बोलण्याचा. युद्ध म्हणजे काय? माणसातली दंगलच आहेत. दंगलीचं मोठ्या प्रमाण म्हणजे युद्ध, आणि छोटं प्रमाण घरात भांडण. दंगल म्हणजे काय? अयोग्य माणसं एकत्रित आले तर वाद सुरू होतो. संत याच्यापासून लांब असतात, ज्ञानी याच्यापासून लांब असतात. आणि तिथं जाऊन त्यांच्या सान्निध्यात तुम्हाला संत स्वीकार करत नाही. म्हणून ज्ञानोबा आहेत विश्वेश्वराला, म्हणजे आपल्या गुरुदेवाला प्रार्थना करतात, संत भेटो आणि तुम्ही त्यांच्या संपर्कात जा. चला कल्पतरूचे. एका शब्दामध्ये बदल पडतो. एक खूप चांगला इतिहास आहे, सुंदर इतिहास आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना धर्म बदलायचा होता, आणि जवळजवळ त्यांनी निश्चय केला होता की धर्म बदलायचा आहे. अनेक धर्माचे लोक आपल्या धर्मात या म्हणून तिथं निमंत्रण द्यायला गेले. संत काय असतात ते सांगतो तुम्हाला. आणि गाडगे महाराजांची भेट झाली, त्या दोघात चर्चा झाली. गाडगे महाराजांनी विचारलं बदलायचं ठरलेलंच आहे का? ते म्हणे हो, मी राहणार नाही. मग एक काम करा ना, आपल्यातला जो धर्म आहे तो स्वीकारा. एकच शब्द आहे, आपल्यातला जो धर्म असेल तो स्वीकारा. बौद्ध धर्म हा भारतीय धर्म आहे, भारतात जन्माला आलेला आहे. म्हणून बाबासाहेबांनी भारतीय धर्म स्वीकार केला, बौद्ध धर्म स्वीकार केला. अनुयायी बौद्ध झाले संपूर्ण. जर त्यांनी इतर धर्म स्वीकारला असता, आज भारत कोणत्या स्थितीला असता तुम्ही कल्पना करा या गोष्टीची. संतांचं एक वाक्य भारताचं कल्याण करून जातं. एक वाक्य. किती छोड. सगळे बौद्ध आजही बौद्ध होत आहेत, घोड्याबद्दल वाद नाही, पण ते भारतीय आहेत, भारतीय धर्म येतो. अर्थ लक्षात. एक चला कल्पतरूचे आरव. अशा ठिकाणी जा जिथं तुमच्या सहित समाजाचं कल्याण होईल. ते संत आहेत आणि ते कल्पतरू आहेत. कल्पतरू शब्दाचा अर्थ आहे भगवंता एवढं सामर्थ्य संतांमध्ये आहेत. तुम्ही कधीतरी इतिहास वाचून पहा, नारदाला देवाने दुरुस्त केलेलं नाही, लक्षात येते, संतांनी दुरुस्त केलेलं आहे. या डोंगर दऱ्या खोऱ्यात राहणारे
शिकार करणाऱ्या लोकांना भगवान बाबांनी दुरुस्त केलेलं आहे. आज 50-50 लाख रुपये खर्च होतोय सप्ताहाला. एवढी ताकद गावठी लोकांमध्ये भगवान बाबांनी निर्माण. संत परिवर्तन करतात हे विसरू नका. देव नाही, देवाकडे संत पाठवतात. खरं सामर्थ्य संतांमध्ये आहेत. म्हणून संतांची देवाला गरज आहे. सिद्धांत नीट ऐका, संतांची देवाला गरज आहे. महाराज पटत नाही. अर्धा दृष्टांत 2-3 दिवसापूर्वी सांगितला होता, अर्धा आत्ता सांगतो. नामदेव महाराजांना देवांनी पाठवलं ज्ञानोबारायाकडे. का पाठवलं? कल्पतरू ज्ञानोबाराय आहेत. कल्पतरू, चला कल्पतरूचे देव कल्पतरू नाही आहे. हे या ओवीचं वैशिष्ट्य आहे. देव जर उद्धार करू शकला असता तर नामदेव महाराज तिथेच संत झाले असते. माऊलीकडे पाठवायची काय गरज आहे? हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. देव भेटला तरी संत होत नाही. संतांनी कृपा केली तरच साधक संत होतो. देव संत करू शकत नाही. ही उणीव आहे देवामध्ये. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात संत कल्पतरू आहेत, त्यांच्याकडे जात, ते तुम्हाला बदलतील. देव बदलणार नाही. देव कर्माचे फळ देतो, संत कर्म नष्ट करतात, प्रारब्ध नष्ट करतात, सगळं जाळून टाकतात. म्हणून वाढल्या कोळ्यामध्ये बदल झाला तो संतांमुळे. महाराष्ट्रामध्ये जे बदल होत आहेत ते संतांमुळे बदल होत आहेत. कोणतेही संत असतील, बदल संत करतात. ज्ञानोबाराय देवाकडे जा म्हणून नाही सांगितलेले, या ठिकाणी संताकडे जा म्हणून सांगितले. आणि हे इतकं कठीण आहे, संत स्वीकारच करत नाहीत. संतांना प्रसन्न करण्यासाठी अंतःकरण शुद्ध लागतं, भावना शुद्ध लागते आणि अंतःकरणात सेवा भाव लागतो, तर संत प्रसन्न होतात. ते कल्पतरू आहेत. तुमच्यासारख्यांना त्यांना काय गरज आहे? बाजारू संतांना शिष्याची गरज आहे. मराठी कळते? मार्केटिंगवाल्यालाच ग्राहकाची गरज आहे. ज्याला देवाची गरज नाही, ज्याला, त्याला माणसाची गरज काय राहणार? तो संत आहे. ज्ञानेश्वरीमध्ये हे प्रकरणाच्या प्रकरण आहेत बरं. आणि अतिशय सुंदर लिहिलेले ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वर. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात. वाचून पहा. आणि 10व्या अध्यायामध्ये 2 श्लोक आहेत. मच्चिता मद्गता प्राणा बोधयंत परस्परम. या श्लोकावर संत किती मोठे आहेत, महान आहेत, माझ्याशिवाय पुरुषार्थी आहेत असं देव सांगतो. मला काय सांगायचं लक्षात ठेवा, देव पुरुषार्थाला प्रवृत्त करत नाही. पुरुषार्थ तुम्हाला करावा लागतो. देव आशीर्वाद देतो. कर्म तुम्हाला करावं लागतं, साधना तुम्हाला करावी लागते, अभ्यास तुम्हाला करावं लागतं. संत तुम्हाला बदलतात, देव आशीर्वाद देतो. परिवर्तन करण्याचं काम संताचं आहे, आशीर्वाद देण्याचं काम देवाचं आहे. पुन्हा दृष्टांत ऐका नामदेव महाराजांचा. माऊलीच्या सभेत कच्चे म्हणून नामदेव महाराज परत जातात. भगवंत त्यांना माफ करत नाहीत. नामदेव महाराजांना नामा संत जरी आवडले नाहीत तरी तुझा उद्धार संतच करणार. पहिल्यांदा माऊलीकडे आले नामदेव महाराज. कळालं? पहिल्यांदा नामदेव महाराज माऊलीकडे आले आणि पुन्हा जेव्हा पाठवलं संताकडे तेव्हा नामदेव माऊलींचे शिष्य विसोबा खेचर, विसोबा खेचरचे शिष्य नामदेव महाराजाला व्हावं लागलं. सरळ माऊली भेटले. माऊलीने अनुग्रह दिला नाही, माऊलीच्या शिष्याने अनुग्रह दिला. नात्यामध्ये ज्ञानोबारायांचे नातू झाले नामदेव महाराज. नामदेव महाराजांचे शिष्य माऊली, विसोबा खेचरचे गुरु. उलट पहा, विसोबा खेचर हे गुरु आणि विसोबा खेचरचे गुरु माऊली. अंतर पहा कसे. माऊलीच्या शिष्याचे शिष्य नामदेव महाराज. पण देव भेटून संताशिवाय पर्याय नाही, ही ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते. किती मंत्र जपा, किती तंत्र जपा, किती संतांना शिव्या द्या, काही चालत नाहीत. आणि संत संतच आहेत, दखलच घेत नाहीत, दखलच घेत नाही. हा एक दृष्टांत आहे. आणि समाधीमध्ये जाणारे चांगदेव महाराज आहेत, तो एक दृष्टांत आहे. सगळं जग चांगदेव महाराजांचं शिष्य.
आणि एक पत्र लिहिता येत नाही हा त्यांचा अधिकार. माऊलीला संतापुढे पत्र लिहिता येत नाही हा एक अधिकार. आणि जेव्हा ते मुक्ताबाईकडे आले आणि शिष्य झाले चांगदेव महाराज, जीवनाचा उद्धार झाला. त्यांची भाषा फार कूट आहे बरं का. चांगदेव महाराजांची भाषा, मुक्ताबाईची भाषा ही माऊलीसारखी नाही, वेगळी भाषा आहे. दिहा पडे चांदणे, रात्री पडे उष्ण, मुक्ताबाई आणि चांगदेवाची भाषा आहे. दिवसा चांदणं पडतं आणि रात्री सूर्य असतो, हे ज्याला कळालं तो संताचं शिष्य आहे असं चांगदेव महाराज सांगतात. दिवसा चांदणं पडतं, ऐकले कधी? दिहा पडे चांदणे, रात्री पडे उष्ण, उष्ण म्हणजे सूर्य. महाराज हे कळालं नाही, मग संताकडे जा. उत्तर देत नाही तर चांगदेव महाराज काय म्हणतात, ज्या दिवशी तुम्हाला कळालं या प्रश्नाचं उत्तर हे, त्या दिवशी संत सान्निध्य मिळालं. जर हे नाही कळालं तुम्हाला, संतांनी तुम्हाला जवळच केलं नाही असा अर्थ आहे. जो जाने सो गुरु का बेटा, असे आव्हान आहेत बघा. नामदेव महाराजांचे आव्हान आहेत, मुक्ताबाईचे आव्हान आहेत. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी, थोर नवलाव झाला. हे अभंग आहेत. हे परमार्थातले गूढ अनुभव आहेत, गूढ. चला कल्पतरूचे आरव ते देतात. आणि हा जो गूढ शब्द आहे ना, तो माऊलीचा आहे. ज्ञान गूढ गम्य, ज्ञान मिळाले नाही, अनुभव मिळाला. गुरुविन अनुभव कैसा कळे, तिथं जो शब्द आहे ना, हरिपाठ वाचताना सावधान वाचा. गुरुविन ज्ञान सांगितलेलं नाही. संपूर्ण भारतामध्ये प्रचलित आहेत, गुरुविन ज्ञान न होई. संपूर्ण भारत रोज रडतोय, गुरुविन ज्ञान न होई, गुरुशिवाय ज्ञान नाही. गुरु ज्ञानवर म्हणतात, ज्ञान पुस्तकातून मिळेल, लोक सांगतील, गुरुविन अनुभव कैसा कळे. परमात्म्याचा जो अनुभव आहे तो गुरुकडे आहे, ज्ञान नाही गुरुकडे, अनुभव आहे. चला कल्पतरूचे आरवत, आपला अनुभव देण्यात सक्षम असणारे ते गुरु आहेत. ज्या शंका आपल्या, आणि एक विशेषता आहेत आपले वेद, भारतीय शास्त्र काय सांगते पाहू. फार आश्चर्यकारक कल्पतरू आहेत. गुरु जेव्हा अनुभव देतात समोरच्याला, अनुभव देत असताना डोळ्यातून अनुभव देतात, शब्दातून देत नाही. चला कल्पतरूचे आरोप पहा, शब्दातून अनुभव देत नाहीत, डोळ्यातून अनुभव देतात, शक्तिपात करतात. हा विषय परमार्थाचा मुख्य आहे. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी. आणि हे होत नाही तुमच्या आमच्याकडून, आपल्याला माहीत नाही आहेत या गोष्टी. शब्द देत नाहीत कधी, अनुभव देतात. मागे बोलत असताना सांगितलं अर्जुनाला, शब्दातून जिथपर्यंत देता येत होतं तिथपर्यंत दिलं. आता जे अनुभव द्यायचा आहे कृष्णाला, शब्द आहे का, तो आता शब्दातून देता येत नाही, म्हणून आलिंगन दिलं, हृदय दिलं. हृदय, हृदया हृदय एक झाले, ए हृदयीचे ते हृदयी घातले, आपण ऐसे केले. काय ज्ञानोबरांचे एक एक शब्द आहेत पहा. आणि तो अनुभव कसा होता, किंबहुना नारायणे विश्व कोंदले, हा अनुभव आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म हे शब्द आहेत. आणि किंबहुना नारायणे विश्व कोंदले हा अनुभव आहे. आणि गुरुविना अनुभव, गुरु अनुभव देतात, ते कल्पतरू आहेत जे अनुभव देतात. मराठी लक्षात ठेवा, ते श्री गुरु आहेत, ते कल्पतरू आहेत जे अनुभव देतात. शब्द देतात ते शिक्षक आहेत, ते मार्गदर्शक आहेत. हा लक्षात ठेवा, सल्लागार आहेत, ते शब्दातून मार्गदर्शन करतात. गुरु अनुभव देतात. कल्पतरूचं सामर्थ्य आहे, तुमची कल्पना शांत करतात. म्हणून चालते बोलते कल्पतरू संत आहेत. चेतना चिंतामणीचे गाव, चिंतामणी चिंता करत असताना चिंता समाप्त करणाऱ्याला म्हणतात. दोन्ही शब्द एकच आहेत. कल्पना पुरवणारा कल्पतरू, चिंता नष्ट करणारा चिंतामणी. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ही चिंता जे समाप्त करतात ते संत असतात. चेतना चिंतामणीचे गाव. आणि हा तिसरा टप्पा आहे, बोलती जे अर्णव पियुषांचे.
अमृताचा समुद्र ज्याप्रमाणे बोलतो तसे ते शब्द त्यांचे असतात, एक एक शब्द अमृताचे असतात. इथं तुमच्या आमची जरा ताळमेळ बसत नाही. कोणताही संत तुम्हाला असं वाटतं त्यांनी अनुकूल बोलावं. लक्षात येतं का? तुम्ही ज्यावेळेस संताकडे जाता, प्रश्न घेऊन जाता, प्रश्न घेऊन गेल्यामुळं तुमच्या माइंडमध्ये एकच गोष्ट आहे की या प्रश्नाचं समाधान करावं. ते संत नाहीत, चिंता समाप्त करणारे संत आहेत. चिंता समाप्त करणारे आहेत. आणि जेव्हा ते बोलतात असं बोलतात की आपलं बोलणं बंद होतं. उपनिषदामध्ये खूप सुंदर आलेले आहेत, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया. आणि ते कसा उपदेश करतात? गुरोस्तु मौन व्याख्यानम. श्री गुरुचे शब्द बंद आहेत, शिष्यस्तु छिन्न संशया. गुरुविना अनुभव. आणि जर बोलायचंच ठरलं, ज्ञानेश्वरी सारखं पियुषांचे शब्द, पियुष शब्द वापरला बरं का, त्याला एक विशेष अर्थ आहे. त्याला समुद्र, अमृताचे समुद्र. आणि हे ज्ञानोबांनी स्वतःच्या शब्दाबद्दल ज्ञानेश्वरीत लिहिलेले आहे. स्वतःच्या शब्दाबद्दल एक एक शब्द अमृताचा भरलेला आहे. अमृतात ते पैजा जिंके हा माझा शब्द आहे. बोलती जे अर्णव पियुषांचे. आणि त्यांचं जीवन चंद्रमेजे आलांछन. मार्तंड जे, आता ह्याच्यामध्ये एक विशेषता आहेत. असं का वाटतं काही संत आहेत ना शाप देतात, असं लोकांच्या डोक्यात बसलेलं आहे. ऋषी आणि मुनी शाप देतात, संत शाप देत नाहीत. माऊलीने शाप दिलेला आठवतो का तुम्हाला? बोला ना. माऊली शाप देत नाहीत, तुकोबाराई शाप देत नाहीत. शाप देणे ना हे कोत्या अंतकरणाचं लक्षण आहे. रागाला शाप दिला, अरे काम क्रोध केले घर रीते. शाप देण्यासाठी क्रोध तर पाहिजे ना. काय गरीब लोकांवर रागवणार मला सांगा? कष्ट करून जगणारा शेतकरी, व्यापार करून जगणारा व्यापारी चुकत असेल संतांच्या बाबतीमध्ये, काय शाप द्यायची गरज आहे त्याला? संत न भेटणं हेच त्याचं दुःखी जीवन आहे. अर्थ कळाला का तुम्हाला? संत न काय सुख आहे मला सांगा ना. संसारामध्ये लाख लाख कोटी रुपये आहेत, आनंद बाजारामध्ये विकत घेता येत नाही. हा एखादा आनंदाचं दुकान बाजारामध्ये? अमेरिकेने एक दुकान काढलेलं आहे, एक रेस्टॉरंट आहे अमेरिकेमध्ये. आणि तिथं ज्यांना ज्या वस्तू तोडायच्या असतील, जेवढी भडास काढायची असेल तेवढी मुभा आहेत. त्यांनी स्टेडियम तयार केलेले आहेत. जा काठी घ्या काही तोडा. नाही कळालं तुम्हाला? रेस्टॉरंट आहेत, काही तोडा. मी विचारलं त्याला हे काय? त्यामुळे भडास जर आतमध्ये राहिली ना मेंटली माणूस बिथरतो. घरात बायको बोलते तिथं बोलता येत नाही, बॉस पुढं बोलता येत नाही, मार्केटमध्ये बोलता येत नाही. ती दमकोंडी बाहेर निघली पाहिजेत. म्हणून हा स्टुडिओ आहे. ठोक काढ सगळी भडास आणि एकदा मोकळा हो. लक्षात आलं? हे रेस्ट पण आनंदाचं दुकान नाही आहे, सजवलेलं दुकान आहे भौतिक पदार्थाने. आनंदाचं दुकान नाही. काही काही माणसं तेवढे टेन्शनमध्ये असतात, पंढरपूरला जरी गेले ना तरी विचारतात गावाकडे पाऊस कसा आहे. तो मनाने गावाकडेच आहेत, शरीराने रस्त्याला लागलेला आहेत. जो रस्त्याला लागलेला आहे ना, रस त्यात नाहीये. गावाकड चिंता कोण असेल, कशी असेल. तुम्ही म्हणताल महाराज जरा खूप खाली येऊन बोलतात. माझ्यापेक्षा तुकोबारायांचा अभंग लिहिलेला आहे. कीर्तन ऐकून ऐकून एक सासूबाई पंढरपूरला निघाली आणि तुकोबाराने अभंग लिहिलाय हा. आवाज चाललेली पंढरपुरा. सासूबाई पंढरपूरला निघाल्या आणि वेशीपर्यंत गेल्या. पुन्हा काहीतरी आठवलं, वेशीपासून ये घरा. का घरा परत आली? ते सुनेला सांगते मी येईपर्यंत दूध साठवून ठेव, लोणी करून ठेव, तूप जास्त खर्च करू नको. आता ती तुकोबाराच्या 400 वर्षापूर्वीची परिस्थिती. मग आता ही खरीच पंढरपूरला येईल का? आणि तिचा तेवढा सुनेवर विश्वास असेल का? आणि मग खूप समजून सांगते, दोनदा तीनदा जाते. शेवटी ते म्हणते काय पंढरपूरला जाऊन करू, हेच माझं पंढरपूर. वारीच कॅन्सल करते ती. काही लोक असे आहेत आपल्या जागी नोकराला पंढरपूरला पाठवतात. म्हटलं यम आल्यानंतर तू सुद्धा दुसरा माणूस पाठवून बघ.
मृत्यूला दुसरा माणूस चालत तोच, लक्षात ठेवा. म्हणून ही जी संत मंडळी आहेत, लवकर ग्रहण करणारी जी मंडळी नाहीत, ही आपल्याला अंतःकरण शुद्ध करा, स्वच्छ करा. अशा संतांच्या सानिध्यामध्ये जा, जिथं लांछन नाहीत, ताप देणारे संत नाहीत, अशा ठिकाणी जा. चंद्रमेजे अलांछन. बाबाकडे बघा तुम्ही, अजूनही शांत स्वभाव वाटतो. राग आला ना, 5 मिनटं बाबाकडे बघा तुम्ही, सगळा राग निघून जाईल. मला अनेक सुशिक्षित माझे मित्र विचारतात, कसं काय भगवानगडावर राहतो? काय नाही, फक्त बाबाकडे पाहतो, त्यांनी किती सहन केलं, त्यांनी किती सहन केलं एवढं आठवलं ना, मग त्रास नाही होत. आणि जर संतांना नाही आठवलं मग त्रास होतो. मराठी कळाली? म्हणून संतांना आठवा, पण अशा संतांना आठवा ज्यांच्या बोलण्यात अमृताचे शब्द आहेत, ज्यांचं जीवन चंद्रासारखं आहे पण अलांछन आहेत, कलंक नाही जीवनामध्ये. आणि दुसरा शब्द महत्त्वाचा आहे, ज्ञानरूपी प्रकाश आहे पण तापरहित प्रकाश आहेत. मार्तंड जे तापहीन, हे फार महत्त्वाचं आहे. ज्ञान, मार्तंड म्हणजे सूर्य, म्हणजे ज्ञान, ज्ञानाची देवताच सूर्य आहे, पण ताप ही नको. नाही कळालं? काही काही ज्ञानी एवढे ताप देतात ना, पुन्हा तो माणूस गावात आला नाही पाहिजे असं वाटतं. काही काही संत आहेत, एक संत आहे ना, कोणत्याही गावात गेलं तर विहीर कुठे म्हणायचा. काय म्हणायचं? विहीर कुठे आहे? म्हणलं का? नाही, मी कोणाच्या हातचं पाणी पित नाही, स्वतः पाणी शेणतो, स्वतःच्या हातून पाणी. अरे तू, गावाची विहीर आहे, पाणी कुणाचं आहे? मग आणतील ना, तू म्हण ना विहिरीचं पाणी प्यायचं आहे, ते आणतील. नाही, पाणी अपवित्र होतं. असले संत जगाला पवित्र करतील का? हे अपवित्र आहेत, यांचं जीवन अपवित्र आहेत, यांची भावना अशुद्ध आहेत. साधू अशाला म्हणत नाही, साधू गंगेसारखा असतो. 1000 गटार जरी मिळाले, गंगा कधी अपवित्र होत नाहीत. 1000 पापी जरी आले, संत कधी अपवित्र होत नाही. संतांची विशेषता आहे. कामी येऊ, क्रोधी येऊ, लोभी येऊ, संतांचं अपवित्र जीवन कधी होत नाही, संत म्हणतात त्याला. आणि त्यांचं ज्ञान हे तापदायक नाही आहे. मार्तंड जे तापहीन. मग तापदायक कसं असतं? जागा दाखवून ठेवतो, घरी गेल्यावर ओव्या वाचा. ज्ञानोबांनी जुन्या काळामध्ये 3 ओव्या लिहिलेल्या आहेत. प्रकाश म्हणजे ज्ञान. मग काही दिव्याप्रमाणे ज्ञानी असतात, 13व्या अध्यायामध्ये ओव्या आलेल्या आहेत. आणि काय त्या ज्ञानोबांच्या त्या 3 ओव्या आहेत ना, अन्योक्ती प्रधान ओव्या आहेत. बोलतात दिव्याला, लागतात विद्वानाला. जुन्या काळामध्ये देवळीमध्ये दिवा ठेवला जायचा. ज्यांचे वाडे आहेत ना, त्यांनी बघा तो दिवा आणि दिवा ठेवण्याची जागा घाणच असते. कळालं का तुम्हाला? तो दिवा, प्रकाश देणारा दिवा जिथे राहतो ना, तिथंच काळीमा करतो. ज्ञानोबांच्या इतक्या सुंदर जीवन आहे, सिंपिला तिडीपिडी. आणि त्या दिव्याचं रक्षण करावं लागतं. असे काही ज्ञानी लोक आहेत, त्या ज्ञानी लोकांना पोसावं लागतं. ते कल्पतरू नाहीत, चिंतामणी नाही, ते त्यांना पोसावं लागतं. दिव्याप्रमाणे वारं आले की त्यांना धरावं लागतं. बाबा रुसू नका. काय नवीन मराठवाडा आहे बघा. एका गावात गेलो, काय कमी पडलं असेल, जास्त झालं असेल, ते गाव माझ्याकडे आलं, म्हणे बाबा आमच्यावर रुसले. बोलो कोण रुसलं? काही नातक होतं आहे का? काय देवावर रुसावं, प्रारब्धावर रुसावं, मान मिळत नाही म्हणून रुसावं, धन मिळत नाही म्हणून रुसावं, गावावर रुसून काय फायदा? मार्तंड जे हे नुसते ज्ञानी आहेत, रुसतातच. काही लग्नात रुसतात, काही गावात रुसतात. आईला माहिती असती कोण रुसलाय ना, 1-2 तास ते पोरगं वाट पाहतं. रुसवा काढत नाही म्हणलं ना, खाली मान घालून येतं. मग त्यावेळेस जे असेल ते खावं लागतं. प्रेमाने दिले ते अगोदर मिळतं. लवकर रुसवा नाही सोडला तर जे असेल ते गपचिप खाली मान घालून, हे ज्ञानी संसारात कामाचे नाहीत. ज्ञानोबांचे एक शब्द आहेत, तेतुलिनी उभारा धरी. थोडा प्रकाश असतो, थोडंसं वक्तृत्व असतं, थोडा अधिकार असतो, थोडंसं समाज मानत असतो. तेतुलिनी उभारा धरी. चालणं बोलणं जर पाहिलं ना आपण,
अरे चंद्रमेचे अलांछन, चला कल्पतरूचे आरव, वर्षत सकळ मंगळे, यांचं चालणं कसं असतं. ज्ञानोबांची ओवी सांगतो, कारुण्या माझी पाऊले लपवूनी चाली. संताचं चालणं कसं असतं, किती विनम्र असतात संत. आणि एकदा कीर्तन होतं माझं आळंदीमध्ये, 2-3 विद्वान येऊन बसलेले होते. तर आता माझा स्वभाव असा आहे की मी पब्लिकसाठी जास्त बोलतो, विद्वानासाठी कीर्तन करतच नाही. ते 2-3 विद्वान बसलेले होते, ते हसतच नव्हते, सगळे पब्लिक हसत होते. आणि त्या 2-3 विद्वानाला टेन्शन, काय बोलतो म्हणून. आणि ते असे ताट बसलेले. मला वाटलं 10वीलाच आलेत काय की कुणाच्या. अरे हसणं जीवनामध्ये नाही हे काही ज्ञान आहे. मन मोकळं नाही हे काही ज्ञान आहे. मनामध्ये ज्ञानासहित द्वेष आहेत, दुसऱ्याकडे हा सिद्धांत नसावा, द्वेष आहे या जीवनामध्ये, हे ज्ञान कामाचं नाही. तापहीन ज्ञान असलं पाहिजे. मार्तंड आहेत, सूर्य आहेत संत, तापहीन आहेत. कळलं सुद्धा नाही पाहिजे संत आपल्या घरात येऊन गेला म्हणून. लक्षात येते काय बोललो तुम्हाला. ते सज्जन, ते सज्जन, 4-5 उपमा एकत्रित आले बरं का. ते सज्जन जे वर्षत सकळ मंगळी, ते सज्जन. अलांछन चंद्रमा, ते सज्जन. चालता चला कल्पतरूचे, ते सज्जन सोयरे व्हावेत, बाकीचे होऊ नयेत, त्यांचं तोंडही दिसू नये, असा या ओवीचा अर्थ आहे. कोणते सज्जन संत व्हावेत, जे कल्पतरू आहेत, जे तापहीन आहेत, जे अलांछन आहेत, ते सज्जन सदा सोयरे होतू. त्यांच्याशी आपला संबंध असला पाहिजे, त्यांच्याशी आपलं नातं असलं पाहिजे. माऊली प्रार्थना करतात बरं का या गोष्टीला. अशा संतांची सोयरीक असावी, अशा संताबरोबर प्रेम असावं. ते सज्जन सदा, कधी काळी नाही, सदा कायम संबंध असं सोयरे होतू. आपले संबंध निर्माण व्हावेत. मनाला मन जुळलं पाहिजेत. मनाला मन जुळलं ना, त्या मनातलं या मनामध्ये येऊन आपलं जीवन धन्य होतं. हा आपला 3 ओव्याचा धावता भावार्थ आपण पाहिला.